भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चतुर्थ खंड चालू असून या चतुर्थ खंडातील भाग दुसरा आपण पाहत आहोत. भाग दुसऱ्यामधील संसरण चॅप्टर 1 आहे. एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश त्याला संसरण म्हणतात. आणि यातला दुसरा चॅप्टर आहे गैरसमजुतीचे कारण. हे दोन भाग आज आपण पाहणार आहोत. त्या अगोदर रोजच्या नियमाप्रमाणे आपण समर्पण घेऊया आणि मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधेम देसना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. समर्पण संपलेलं आहे. धम्मपद बुद्धोगो 14:194 आणि अशा प्रकारे समर्पण इथे संपलेलं आहे. आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश त्याला संसरण असं म्हणतात. संसरण म्हणजे काय? एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करणे. म्हणजे आपण म्हणतो ना, याच्या अंगात घसला, आता त्याच्या अंगात तो देव ससरला, असं लोक म्हणतात. तशा पद्धतीचं त्याला संसरण. भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रवेशीला आहे, परंतु त्याने आत्म्याचे संसरण एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश प्रवेशीला नाही. भगवान बुद्धानं पुनर्जन्म सांगितला आहे, पण तो कशाचा पुनर्जन्म सांगितला? भगवान बुद्धाने दोन परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले. असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते. असे टीकाकार प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे, असे लोक प्रश्न करतात. ते म्हणत, आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे. हे संभवनीय तरी आहे काय? अशा प्रकारचे ते विरोधक प्रश्न विचारत होते. बॅक्टेरियाचा राजा मिलिंद याने नागसेन भंतेला विचारले, भगवान बुद्ध संसरण मानित होते काय? नागसेन भंतेने उत्तर दिले, होय. ह्यामध्ये परस्पर विरोधी नाही काय? नागसेन भंते म्हणाले, नागसेन भंते म्हणत नाही, परस्पर विरोध नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय, असा त्या मिलिंद राजानं प्रश्न केला. त्यावेळेस नागसेन भंतेजी म्हणाले, अर्थात निश्चित शक्य आहे. मग तो राजा म्हणाला, मिलिंद राजा म्हणाला, हे कसं शक्य आहे, हे समजावून सांगा बरे. मग नागसेन भंते म्हणाले, जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे? राजाने परत विचारले. त्यावर नागसेन भंते म्हणाले, होय, शक्य आहे. मला कसे शक्य आहे?
हे उदाहरणासह स्पष्ट करून सांगा. मग तो बंते म्हणाले, राजा, समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले असं म्हणता येईल काय? अर्थात नाही. राजा काय म्हणाला, अर्थात नाही, तसं म्हणता येणार नाही. मग बंते म्हणाले, राजा, त्याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे. याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे. परत राजा म्हणाला. त्यावर बंते म्हणाले, उदाहरण दिले त्यांनी. बाळपणी आपल्या गुरुपासून शिकलेली एखादी कविता, हे राजा, तुम्हाला आठवते काय? मग तो राजा म्हणाला, होय, आठवते. तर मग बंते म्हणाले, तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन ते तुमच्या मुखात आली काय? मग तो राजा म्हणाला, अर्थात नाही. मग याप्रमाणेच संसरणाविना पुनर्जन्म होतो. मग तो राजा म्हणाला, वा, छान बनते नागसेन, तुम्ही बरोबर उदाहरण देऊन स्पष्ट करून सांगितलं आहे. नागसेन, आत्मा आणि काही चीज आहे काय? परत प्रश्न केला की आत्मा काही चीज आहे काय? यथार्थ दृष्टीने पाहिले असता राजा, आत्मा अशी काही चीज नाही असं नागसेन बनतेनं त्या राजाला स्पष्ट भाषेत सांगितलं. मग राजा खुश झाला आणि वा, छान नागसेन बनते असं म्हणून तो राजा निघून गेला. अशा प्रकारे मिलिंद नागसेन बनते आणि मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये, या दोघांचं संभाषण पूर्ण ग्रंथामध्ये आपल्याला प्रश्नोत्तर आहेत. त्यावेळेस शेवटी तो मिलिंद राजा हरतो, तो विद्वान असतो आणि नागसेन बनतेमुळे तो आपली शरणागती पत्रावर तो हार मानतो की भंते, खरोखर तुमचे गुरु आणि तुम्ही महान आहात. म्हणजे असं या जगाला पुरून उरणारं तथागताचं ज्ञान सत्यज्ञान खोटं नाही. सत्याला उलटं सुलटं लोक काही सांगतात, परंतु सत्याला मरण नाही, किंवा सत्य हे सत्यच असते. यामधला भाग चॅप्टर दुसरा आहे, गैरसमजुतीचे कारण. आता गैरसमजूत कशी होते? आता आपण या उदाहरणामध्ये पाहिलेले आहे. संसरणाशिवाय पुनर्जन्म नाही, तर त्यात बनतेनं स्पष्टीकरण देऊन सांगितलं, उदाहरण देऊन सांगितलं. तर आपण या चॅप्टरला सुरुवात करू. भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतावृंद भिक्खूंचा असे. ते ऐकणारे कोण असत? भिक्षू असत, जनता नसे, पब्लिक नसत, लोक नसत. भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतावृंद भिक्खूचा असे. कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धाचे म्हणणे काय आहे ते भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचवले. मग त्यामध्ये त्या भिक्खूनं भगवान बुद्धानं काही गोष्टी सांगितल्या आणि त्या भिक्षूनं काही गोष्टी त्यातल्या सर्व जशा तसं सांगता येते का? नाही, काही ना काही त्यामध्ये बदल होतो, फरक पडतो. आणि तो फरक पडलेला इथं तो मग असा त्याचा गैरसमज निर्माण होते. लेखन कला अद्याप विकसित झाली नव्हती. त्या काळामध्ये, भगवान बुद्धाच्या काळामध्ये लेखन कला अद्याप विकसित झाली नव्हती. त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे त्या काळामध्ये.
मग प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले, म्हणजे तथागतानं केलेले प्रवचन जे ऐकले त्या भिक्षूंनी, मग कोणाची बुद्धिमत्ता सारखी नसते, मग कोणाच्या स्मरणामध्ये राहते, काहीच्या स्मरणामध्ये कमी राहते, कोणाच्या जास्त राहते. म्हणून प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते, त्यांनी ते पाठ करून ठेवणे हा आपला व्यवसायच केला. त्यांना भनक म्हणत असत. म्हणजे भनक म्हणजे भाट. पूर्वीच्या काळी राजाच्या दरबारी भाट असत. मग राजाचे स्तुती रोज सकाळी त्यांना उठवण्यासाठी हे भाट लोक सकाळच्या टायमाला ते राजाचे गुणगान गात असत. आणि नगरातला काय समाचार आहे ते भाट लोक सांगत असत. आणि राजाचं काय फरमान आहे तेही ते भाट लोक त्या गाण्याच्या कवितेच्या रूपानं लोकाला सांगत असत. तसेच मग बुद्धाच्या काळात सुद्धा ते तसे भनक असो होते. त्यांना भनक म्हणत होतं. पुष्कळ वेळा भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही. भगवान बुद्धाच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या. हे गैरसमज आहेत, म्हणजे जे नाही ते सांगल्या गेलं काही ठिकाणी. उदाहरण म्हणून अशा 5 स्थळांचा उल्लेख करता येईल. पहिला उल्लेख अलग दद्दुपम सुत्तात आहे. दुसरा महाकम्म विभाग सुतात. तिसरा कनकट्टल सुतात. आणि चौथा महातन्ना संखाय सुतात. आणि 5वा जीवन सुतात. अशा प्रकारे तथागताच्या उपदेशाचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झाले असावे. कारण भिक्खू भगवान बुद्धापाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात. आता कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयासंबंधी विशेषतः बुद्धोपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थिती सोडून झालेले आहे. म्हणजे भगवान बुद्धाने सांगितलं एक आणि त्या भिक्षूंनी काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयांच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे. ह्याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धम्मात घुसडता आले. हे कारण लक्षात घ्या. यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्धवचनच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे. या संबंधी एक कसोटी विद्यमान आहे. ती कसोटी लावल्याशिवाय ते खरं भगवान बुद्धाचंच कथन आहे का इतर कोणामध्ये घुसडलेलं आहे हे सिद्ध करण्यासाठी एक कसोटी आहे म्हणणे. भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे. ही कसोटी त्याला लावा लागते. म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही.
दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडले नाही. म्हणजे जे मानवाच्या कल्याणाचं नाही ते भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान नाही हे समजायचं. म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते बुद्धाच्या नावावर खपवले जात असेल तरी वस्तुतः ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही. हे लक्षात घ्यायचं आपण वाचकाने आणि श्रोते मंडळींसुद्धा. तिसरी एक कसोटी आहे ती ही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चितही नाहीत अशा विषयांची दोन प्रकारात वर्गवारी केली होती. जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यासंबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्यासंबंधी त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत, परंतु ते तात्पुरते म्हणजेच बदलूही शकतात. ज्या तीन प्रश्नासंबंधी संदेह आहे, शंका आहे अथवा मतभेद आहेत त्या विषयाबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील तिन्ही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धाचा तत्त्वज्ञान समजून घेता वेळेस ह्या तीन कसोट्या आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवल्या पाहिजेत आणि कुठेही कोणतेही तत्त्वज्ञान कोणतेही भगवान बुद्धाचे विचार जिथं सांगल्या जात असतील तिथे ह्या तीन कसोट्या लावून त्याची आपण हे खात्री करून घेतली पाहिजे, तरच ते बुद्धाचं वचन असं मानलं पाहिजे. आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. आज आपण आपण 2 दिवसांनी व्हिडिओ टाकले गेले नाही, कारण काही तांत्रिक बिघाडामुळं आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही. तरी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि काल रमामातेची जयंती होती त्यामुळं आम्ही त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो, म्हणून कालचा व्हिडिओ आपण टाकू शकलो नाही. तो म्हणतो सर्व आपल्या श्रोते मंडळीची, चाहते मंडळीची आणि सर्वच जे काही सबस्क्रायबर आपले आहेत त्या सर्वांची मी क्षमा मागतो. आणि आजचा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक ऐका, लाईक करा, शेअर करा. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान सर्वासाठी, सर्व अखिल मानवजातीसाठी आहे. म्हणून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे व्हिडिओ गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. शेअर याच्यासाठी करा की भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे, या उद्देशानं आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. तर आपणा सर्वांना मंगल कामना देतो आणि आजचा व्हिडिओ इथे थांबला. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम.